लातूरच्या सगळ्याच 52 सोयाबीन खरेदी केंद्रांवरती सोयाबीन खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। लातूरात आणखीन किमान 4 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी शिल्लक असल्याची माहिती आहे। तुळजापुरात गेल्या 5 दिवसांपासून नंबर लावूनही शेतकऱ्यांचे सोयाबीन घेतले जात नाहीयेत। सोयाबीन खरेदीला अवघे काही तास उरल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या वाहनासह रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार आहे। सोयाबीन खरेदीला अवघे 24 तास उरलेले आहेत। ठिकठिकाणी खरेदी केंद्रांवरती शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळालेला नाहीये। दरम्यान शासनाने लवकरात लवकर त्यांचा हिस्सा देऊन शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी शेतकरी करतात। शिर्डीतील साई मंदिरात आता फक्त टोकन पद्धतीने मोफत जेवण मिळणार आहे। साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना कूपन मिळणार आहे। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे। शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। दरम्यान माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून ही योजना सुरू ठेवावी अशी मागणी केली आहे। या पुढील काळात हिंदूंवरील अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देत श्रीगोंदा तालुक्यातील ससाने कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। ससाने मृत्यू प्रकरणानंतर उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी गेले असता नितेश राणेंनी पुन्हा इशारा दिला। राख वाळू आणि भूमाफियांवरती मकोका लावा आणि तुम्ही तो लावाल याची आम्हाला खात्री आहे अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे। बीडमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोरच त्यांनी ही मागणी केली आहे। आष्टीत उपसा सिंचन योजनेचा उद्घाटन सोहळा पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। सोहळ्याला पंकजा मुंडेंची सुद्धा उपस्थिती बघायला मिळाली। बीडच्या आष्टीतील उद्घाटन सोहळ्यात धनंजय मुंडे गैरहजर राहिले। दरम्यान डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे मुंडे आलेले नाहीयेत, तर कार्यक्रमाच्या वेळेला पंकजा मुंडे, सुरेश धस, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण इथल्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकला। या छापेमारीनंतर संजीवराजेंचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर ठिय्या मांडून आहेत। अजून कितीही तास कारवाई चालणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। पुण्यातील लवासा प्रकरणात पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत जनहित याचिका दाखल करण्यात आली। यावेळेला या प्रकरणात सीबीआय चौकशीचीच मागणी का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला आहे। धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याबाबत मंदिर संस्थान सकारात्मक आहे। ट्रस्टची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। ड्रेस कोडची मागणी मंदिर महासंघानं केली होती। सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकलाय। त्यांच्या साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातील निवासस्थानी आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे। वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। याचिकेचा हेतू स्पष्ट न झाल्याने याचिका फेटाळण्यात आली। जयसिंह मोहिते पाटील लावणी कलाकार आणि थिएटर मालकांची बैठक घेणार आहेत। स्पीकर आणि डॉल्बी सिस्टीमवरती बंदी आणण्यासाठी जयसिंह मोहिते पाटील पुढाकार घेणार आहेत। डॉल्बीमुळे गायक आणि वादकांना आर्थिक फटका बसतोय। रस्ते, पूल आणि इमारतींच्या कामाच्या ठिकाणी आठवड्यातून 2 वेळा भेट द्या असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले। कामांना गती देण्यासाठी दर आठवड्याला भेट दिल्यानंतर अहवाल सादर करावा असेही आदेश दिले। शिरीष महाराज मोरेंची आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे। आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलेलं असून त्यांच्या मृत्यूने देहू गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। बीडच्या आष्टीतील कार्यक्रमात फिल्मी डायलॉगबाजी झालेली आहे। जनतेने देवेंद्र बाहुबली अशा घोषणा दिल्या, तर पंकजा मुंडेंनी मेरा वचन ही मेरा शासन अशी डायलॉगबाजी केलेली आहे। दरम्यान यानंतर आता कटाप्पा शोधावा लागेल अशी मिश्किल प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली। मुंबईतील बांगलादेशींच्या वास्तव्याला महाविकास आघाडीच कारणीभूत आहे। काँग्रेसने आपली मतं वाढवण्यासाठी बांगलादेशींना आश्रय दिला असा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे। हिरव्या सापांची वळवळ महाराष्ट्रात सहन करणार नाही। हिरव्या सापांची बिर्याणी आवडत असेल तर पाकिस्तानात जा। बेकायदेशीर गोष्टी सहन करणार नाही असा थेट इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, आपल्या स्वराज्यावरील संकट मोडून काढलं. ती वाघनखं 7 फेब्रुवारीपासून विदर्भातील जनतेला पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली. मी फकीर, माझं काहीच चोरीला जात नाही, असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. त्यानंतर एकच हशा पिकला. व्हॉट्सअप हॅक प्रकरणी विचारल्यानंतर कोकाटेंनी हे उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे हे सत्ता पिपासू झालेत, जिकडे सत्ता तिकडे जाण्याचा ते प्रयत्न करत असतात, अशी जोरदार टीका आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेली आहे. सत्तेतून मालमत्ता मिळवत आपलं दुकान चालू ठेवण्याचाही खडसेंचा प्रयत्न असल्याची टीका पाटलांनी केली आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील कुची इकडे जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची तपासणी केली, तसंच स्वतः जेवून जेवणाची गुणवत्ता सुद्धा तपासली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पंढरपूरच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी स्वतः राज ठाकरे पंढरपुरात जाणार आहेत. संजय राऊत सडलेला आंबा असून त्यांना एकनाथ शिंदेंशिवाय काहीच दिसत नाही, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवरती केली आहे. राऊतांनी गंगेत जाऊन स्नान करावं, म्हणजे मग केलेली पापं धुतली जातील. शिवसेना फोडण्याचं पाप राऊतांनी केलं, असा आरोप सुद्धा गुलाबराव पाटलांनी राऊतांवर केला. पुण्यातील कात्रज घाटात रिक्षा आणि डंपरची जोरदार धडक होऊन अपघात झालेला. या धडकेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी 4घांवरती कारवाई केली आहे. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेरळगावचे माजी सरपंच भगवान चंचेंचा समावेश आहे. महाराष्ट्रातील बहुचर्चित माणदेशी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान मुंबईच्या परेल इकडे हा महोत्सव पार पडणार आहे. महोत्सवाचं यंदाचं 6वं वर्ष असून माणदेशी महिलांनी 10 लाख महिला सक्षमीकरण मैलाचा टप्पा गाठलेला आहे. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला GBSची लागण झाल्याची बाब समोर आलेली आहे. संबंधित मुलगी व्हेंटिलेटरवरती असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. विक्रोळीतील अशोकनगर झोपडपट्टीतील घरांसमोरील नाल्यावरचा स्लॅब पालिकेच्या वतीने तोडण्यात आलेला आहे. 3 वर्षांपूर्वी याच नाल्यात पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी रहिवासी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई नाशिक महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती ट्रकचा अपघात झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. पुण्याच्या बिव्वेवाडीत झालेल्या वाहनांच्या तोडफोडीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी कोयता हातात घेत तब्बल 50 ते 60 वाहनांची तोडफोड केली होती. नवी मुंबईच्या CBD सेक्टर 8 मध्ये पालिकेचं रोड मेंटेनन्सचं काम सुरू होतं. यावेळेला रस्ता दुरुस्तीचं साहित्य घेऊन आलेला अवजड वाहनाच्या चाकाखाली येऊन ईशान सोसायटीतील 1 लहान मुलाचा मृत्यू झाला. कल्याणपूर्वेच्या सूचक नाका परिसरातील मॉडर्न होम्ससह 3 ते 4 दुकानांवरती चोरट्याने डल्ला मारलाय. दुकानाचं शटर तोडून दुकानांमधील रोख रक्कम तसंच लॅपटॉप असा मुद्देमाल लंपास केलेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार शंकर मांडेकर यांची मुळशीमध्ये चक्क हत्तीवर बसून जंगी मिरवणूक काढण्यात आली. तर दुसरीकडे मिरवणुकीसाठी हत्ती वापरल्यामुळे आयोजकांवरती कारवाई करण्यात आली. अंबरनाथमध्ये भर रस्त्यात सीमा कांबळे या महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी राहुल भिंगारकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मीनगरमधील अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जमावबंदीचा आदेश झुगारल्यास कारवाईचा इशाराही दिलाय. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी कुठूनही करता येणार आहे, यासाठी राज्यात 366 सुविधा केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. आजपासून या केंद्रांमधून सुविधा पुरवल्या जाणार असून बांधकाम कामगारांना नोंदणी करण्याचं आवाहन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केलं आहे. घरगुती ग्राहकांकडे 2 महिन्याचं लाईट बिल थकीत राहिलं तर परभणी महावितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित केला जातोय. औद्योगिक आणि शासकीय कार्यालयांच्या थकबाकीकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करतंय. त्यामुळे महावितरणच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका झालेली आहे. भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी गावाजवळ 2 आरोपींसह हा मुलगा सापडलेला आहे. काल रात्री या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. 2 कोटींच्या खंडणीसाठी या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपी या मुलाला घेऊन जात असताना भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी इकडे कारचा अपघात झाला. या अपघातानंतर चौकशी केली असता मुलाचं अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली. अपहरण झालेला आपला नातू परत आल्यानंतर मुलाच्या आजोबांना आनंदाश्रू अनावर झाले. मित्रपरिवार आणि पोलिसांनी अथक परिश्रमाने चिमुकल्याला शोधण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे त्यांचे आभार मानत असताना आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. उभ्या रिंगण सोहळ्याने शिर्डीतील साई परिक्रमेचा आगाज झालेला आहे. 13 फेब्रुवारीला शिर्डी महापरिक्रमा सोहळा पार पडणार आहे. देशविदेशातील हजारो साई भक्त या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ समाधी मंदिरातील गर्भगृह मंदिराच्या नवीन सभागृहाच्या भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सभागृहाचं भूमिपूजन संपन्न झालं आहे. नांदेडच्या वाहेगाव इकडे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. तब्बल 2 कोटी रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. पोलीस अधीक्षकांनी दुचाकीवरून जात छापा टाकत ही कारवाई केली आहे. सरकारी जागेवरती केलेल्या अनधिकृत बांधकामांवरती माणगाव नगरपंचायतीने कारवाई केलेली आहे. रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या, दुकानं, गाळे नगरपंचायतीने जमीनदोस्त केले. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव या गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम जवळपास 3 वर्षांपासून अपूर्ण आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूने बॅरिगेड्स लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी बॅरिगेड्स लावण्याची मागणी केली आहे. जालन्याच्या महादीप उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना इस्रोची सहल घडवली जाणार आहे. केंद्र, तालुका, जिल्हा स्तरातील परीक्षा पास झाल्यानंतर 4 वर्गातून प्रत्येकी 10 विद्यार्थी निवडले जातील. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराज मंदिरात 15 दिवसांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. यावेळेला महिलांनी शेकडो नंदादीप प्रज्वलित करत यात्रेला सुरुवात केली. रत्नागिरीच्या हर्णे गावात 4 किल्ल्यांच्या बुरुजाची प्रवेशद्वाराची पडझड झाली होती. दरम्यान या किल्ल्यांच्या डागडुजीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे. अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 39वा दीक्षांत समारंभ पार पडलेला आहे. या कार्यक्रमात राज्यपाल CP राधाकृष्णन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री अशोक फुंडकर यांनी उपस्थिती लावली. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा मांगली इकडे 25 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. यानंतर मांगली गावचं 10 किलोमीटर क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषित केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बॉक्साईट मायनिंग खाणीवरून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरवरती RTO कडून कारवाई करण्यात आलेली आहे. RTOच्या कारवाईमुळे डंपर चालकांना चांगला चाप बसला आहे. जळगावच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेअंतर्गत गोडधोड खाऊ देण्यासाठी लोकसहभागातून साखर गोळा करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता शिक्षकांनी शैक्षणिक कामं सोडून साखर गोळा करत फिरायचं का असा सवाल उपस्थित करत मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिक्षणाधिकाऱ्यांना साखरेचं पाकीट देत या निर्णयाचा निषेध केला. जालन्याच्या इंदेवाडी गावाजवळ लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर नेटसेट PhD संघटनेने विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे. महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक द्या, UGC रेग्युलेशन ड्राफ्ट बंद करा यासह विविध मागण्यांसाठी डफली वाजवत घोषणाबाजी केली. नांदेड रेल्वे स्थानक ते बस स्थानकाच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जालना महानगरपालिकेसमोर महायुती दिव्यांग आघाडीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. बजेटमध्ये शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांसाठी कोणतंही धोरण नसल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेने केलेला आहे. या विरोधातच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाल बावटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेच